जय शिवराय भावानो. जय शिवराय. आज आंतरवलीमधून काय झालंय सगळ्यांना माहिती असेल, तरी पण बरेच जण फोनवर विचारतायत. तर मी सांगतो की आज दादांनी महाराष्ट्रातल्या सर्व गरीब गरजवंत लोकांच्या मनात जे होतं की प्रस्थापित लोक जे अंगावर बसलेले आहेत उरावर सगळ्यांच्या, की ठरलेली त्यांची मक्तेदारी झालेली आहे. ही मक्तेदारी मोडून काढण्याची संधी आपल्या सगळ्यांना, सामान्य गोरगरीब जनतेला दादांनी आज दिलेली आहे. दादांनी उमेदवार उभे करायचा निर्णय घेतलेला आहे. फक्त आता गरज आहे दादांनी जो निर्णय घेतलाय हा योग्य ठरवण्याचा. त्याच्यामुळं माझी विनंती असणार आहे, जे सुशिक्षित बेकार आहेत, जे शेतमजूर आहेत, जे सामान्य आहेत, ज्या सामान्यांना वाटते की आपण एखाद्या आमदाराकडे, एखाद्या पुढाऱ्याकडे आपण जायचं म्हणजे किती कुटाणा करावा लागतो आपल्याला, आपल्यातला कोणीतरी राहावा असं ज्यांना ज्यांना वाटतंय, म्हणजे आपल्या वेदना समजून घेणारा आपल्यातलाच माणूस राहावा असं ज्यांना ज्यांना वाटतं, ह्या सगळ्यांच्या मागणी जी होती महाराष्ट्रातून ती दादांनी मान्य केलेली आहे. आणि सगळ्यांनाच आता आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचंय. सर्वसामान्य माणसातलं गोरगरिबाचा माणूस आमदार होऊ शकतो आणि विधानसभेमध्ये गोरगरिबांची सत्ता येऊ शकते महाराष्ट्राच्या. ही संधी आज आपल्याला मिळालेली आहे. अशी संधी आणायचं म्हणलं तरी आयुष्यात येणार नाही, कारण मागायला 70 वर्षात अशी कधी आली नाही आणि पुढेही येणार नाही. ही क्रांती झालेली आहे भावांनो. आज लहान विचार कोणी करू नका, हेवे दावे काही करू नका, छोटा विचार करू नका, संकुचित वृत्ती करू नका. ह्या संधीचं सोनं करा आणि आपल्या लेकरा बाळाचं भविष्य उद्याच्यासाठी उज्ज्वल करा. आज आपल्याला घरात आपल्या साधा, ज्याचं दादा म्हणतात की त्याच्या मोटरसायकलला चावी नाही दिली तरी आपण चमचा घालून चालू करून घेऊन जाऊ शकतो. एवढा हक्काचा जवळचा माणूस आपल्याला आमदार करता येतो. महाराष्ट्रामध्ये असे आमदार येऊ शकतात आणि यासाठी आज आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कुठलाही संकुचित विचार न करता, जाती धर्माचाही विचार न करता, फक्त गोरगरीब सामान्य आपल्या अडचणी आणि हे आपल्या अडचणी ओळखणारा कोणीतरी असावा याचा विचार करा. आणि काही करून दादानी जो हा निर्णय घेतलाय, हा निर्णय 10,000% योग्य आहे हे दाखवा. आणि महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी मला जे स्वराज्यासाठी झालं होतं, सामान्य लोकांनी जे महाराजांच्या पाठीमागे उभा राहिले होते, तसंच आज 18 पगड जातीतील सर्वसामान्य गोरगरिबांनी मनोजदादाच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा यशस्वी करून दाखवला पाहिजे. आपण फक्त जर वेळेस रडतो असं तसं वगैरे, राजकारणात फक्त पैसेवालेच असतात, राजकारणात घरादारवालेच आहेत, करोडपतीच आहेत, आपण ह्यांना राजकारण आपल्यासाठी नाहीच, आपण फक्त 1,000-500 घेऊन मतदान करण्यापुरतेच आहोत, आपलं कुणी विचारणारच नाही, 5 वर्ष आपल्याकडे कुणी येतच नाही, आपल्या वेदना कुणाला कळतच नाहीत, हे सगळं ऐकवणारे आहोत, आपण बोललेलो आहोत. परंतु हे सगळं मिटवायची एक संधी महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला माझी विनंती आहे, 18 पगड जातींना माझी विनंती आहे, सर्व धर्मांच्या लोकांना माझी विनंती आहे की क्रांती होते महाराष्ट्रात. ही क्रांतीचं सोनं करून घ्या, या संधीचं सोनं करून घ्या. सामान्यातला सामान्य माणसं होऊ द्या, एखाद्या शेतकऱ्याचं पोरग, एखादा सुशिक्षित बेकार, गरीबाचं आमदार होऊ द्या आणि विधानसभेचं खऱ्या अर्थानं लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची जी व्याख्या केलेली आहे ती खऱ्या अर्थानं सार्थक होऊ द्या. या पैसेवाल्यांमुळं, या करोडपतीवाल्यांमुळं या लोकशाहीला कुठंतरी गालबोट लागलेलं आहे. हे पुसून काढण्याचे दिवस आज महाराष्ट्रात आलेले आहेत. मनोज दादा हे 1.5 एकरवाला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्या माणसानं एवढी मोठी ताकद उभा केलेली आहे. मान्य आहे ते आरक्षण लढ्यासाठी लढत होते, परंतु ते मराठा समाजाचं आरक्षण होतं म्हणून मराठा समाजासाठी लढत होते. परंतु आज जी घटना घडलेली आहे ही सगळ्या समाजाला, मराठ्यांसोबत किंवा गोरगरिबांचे आपले प्रश्न मिटवायची चांगली संधी आहे. माझी तळमळीनं आणि हात जोडून विनंती आहे, आज जर ह्यावेळेस जर तुम्ही चुकले तर आयुष्यात तुम्ही पुन्हा पश्चाताप करताल आणि हे आपल्या बोकांडी करोडपती जे बसलेत ह्यांच्या चपला आपल्याला उचलावं लागणार आहेत, ह्यांची मनधरणी आपल्याला करावं लागणार आहे आणि ह्यांच्याच चाटूपणा आपल्याला खरं जगावं लागणार आहे. आपलं स्वाभिमान घाण ठेवावं लागणार आहे आणि आपल्या ह्यांच्या दयामायावर किंवा ह्यांच्या उपकारावर आपल्याला जगावं लागणार आहे. शासनाची एखादी योजना सारी ह्यांच्या पाया पडल्यावर आपल्या घराला येते, नाहीतर आपल्याला मनानं हक्कानं काही येत नाही. याचा विचार घ्या. वशिला लागतो, नोकरीला वशिला लागतो, कुठली योजना मिळवायला वशिला लागतो. हे सगळं आठवण करा. पिढ्यानं पिढ्याचं दारिद्र्य आपलं आठवण करा.
पिढ्यानं पिढ्याच आपण केलेली मानहानी लक्षात ठेवा आणि आपल्या लेकराबाळाला तर स्वाभिमान मिळाला पाहिजे याचा तुम्ही विचार करा आणि ह्या संधीचं सोनं करा. अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. आणि थोडं जरा आता 15 दिवस 40 दिवस हे जरा आपलं स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ हेवे दावे कमी जास्त सगळं बाजूला ठेवा आणि मनोज दादाच्या पाठीमागे उभा राहा. या माणसानं 1.5 एकरचा माणूस, कमी शिकलेला, दिसायला 25 किलोचा असलेला माणूस हा जगभर गाजलेला आहे आणि तो आपल्यातला आहे. आणि कुठंतरी किंमत करा, इमानदारीचं काय राहिलं नाही, खऱ्याचं काय राहिलं नाही. असलं बोलण्यापेक्षा आज तुम्ही पुढे व्हा आणि खऱ्याची प्रामाणिकपणा दादांच्या मागे उभा राहा, सत्यासोबत उभा राहा, सामान्यासोबत उभा राहा. प्रामाणिकपणाला किंमत द्या. प्रामाणिकपणाची किंमत अनमोल आहे, ती तुम्ही दाखवावी लागल. मनोज दादाच्या पाठीमागं करोडो समाज राहिला आणि ती किंमत आपण प्रामाणिकपणाला आलेली आहे, हे दाखवलेलं आहे. जसं त्या बिग बॉस मध्ये सूरज चव्हाणला किंमत मिळाली प्रामाणिकपणाची, तसेच आज महाराष्ट्रामध्येही तुमच्या आमच्यासारख्या लोकांना, सामान्य लोक आपण निवडून दिले तर हे जो अंतर आहे प्रस्थापित आणि विस्थापित, हे अंतर तुटून जाईल आणि सामान्याचे विस्थापितांचे दिवस महाराष्ट्रात येतील. मी जास्त बोलणार नाही. माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला ही संधी मिळालेली आहे, या संधीचं सोनं करा, नाहीतर पुन्हा पश्चाताप करत बसताल आणि नसतं जर आणि तर आयुष्यभर गोष्टी करत बसताल. पण हे पुन्हा दिवस आणता येणार नाहीत आणि ही संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. माझी तळमळ समजून घ्या. मनोज दादांचे 14 महिन्याची तळमळ समजून घ्या. त्या माणसानं काय काय केलेलं आहे, तो माणूस प्रामाणिक आहे का नाही पहा. सगळं डोळ्यापुढे आहे आणि त्या माणसानं आतापर्यंत एवढ्या परीक्षा पास झालेला आहे. हे 24 कॅरेट सोनं आहे आणि हे सामान्यातलं आहे, कुठल्याही प्रभूंना बळी न पडलेलं नेतृत्व आहे. आणि हे नेतृत्व जर महाराष्ट्रात टिकलं तर आपल्या सामान्याचे दिवस येणार आहेत, आपल्या वेदना दुःख लोकांना समजणार आहेत. मी एवढंच म्हणतो, अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. तुमचा राजकीय पक्ष, तुमचा पुढारी, तुम्हाला मिळणारे 2-4 लाख, लाचारपणात मिळणारे 2-4 लाख, हे सगळे लात मारा आणि प्रामाणिक व्हा आणि प्रामाणिकासोबत इमानदारीनं राहा आणि आपल्या लेकराबाळांना दाखवा की तुझा बाप हा इमानदार आहे, तुझा बाप प्रामाणिकासोबत आहे, तुझा बाप निष्ठावान सोबत आहे. हे देखील लेकराबाळांना दाखवा, नाहीतर तुम्हाला इतिहास माफ करणार नाही. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या, 18 पगड जातीच्या गोरगरीब लोकांना ही संधी तुम्ही दडवू नका. ही हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.